काँग्रेस बारामती निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता धुसर. पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याची माहिती. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. करातला कुणी मदत केल्याचे पुरावे आढळल्यास कारवाई करणार. करारच्या राजकीय कनेक्शनच्या प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं उत्तर. अशोक खराच्या मालमत्तांची ईडी करणार चौकशी. मालमत्तांसह कागदपत्रांची सखोल तपासणी करत मांडणार अहवाल. अजितदादांच्या अपघातादरम्यान अशोक खराच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची चौकशी करा. दादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूशी खराचा काही संबंध आहे का? रोहित पवारांकडून सखोल तपासाची मागणी. धाराशिवमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून. 8 वर्षांच्या मुलीलाही कुऱ्हाडीनं वार करत संपवलं. मुंब्र्यातील MM व्हॅलीत भीषण अपघात. स्कूल बसला ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. 2 तरुणांचा जागीच मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. सीसीटीव्हीत फुटेज समोर. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 128 कोटी 65 लाखांची मदत. राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू. मुंबईतून 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 10 आरोपींना अटक. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला गंभीर इशारा. आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचा सन्मान. सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिदिनी पुरस्कार प्रदान करणार. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील डायमंड गार्डन ते मंडाले या मेट्रो 2B मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पाची पाहणी केली. या मेट्रोमुळे हार्बर लाईन परिसरालाही मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. तर या मेट्रोच्या 5.6 किलोमीटरच्या मार्गावर 5 मेट्रो स्थानके असणार आहेत. लवकरच मुंबईकरांना मंडाले, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन स्थानकांदरम्यान मेट्रोनं प्रवास करणार आहे. तर मुंबईतल्या अंधेरीतील DN नगर ते मंडाले दरम्यान 23.6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार केला जातोय. आता जो दुसरा टप्पा आहे, ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे. काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ती मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील आणि त्याच्यामध्ये साईबाबा नगर, बेदेतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि सुभाषचंद्र बोस उद्यान, म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होतंय. दरम्यान महामुंबईत मेट्रोचं जाळं कसं पसरलंय, भविष्यात मुंबईकरांचा प्रवास कसा सुसाट होणार आहे, याबाबत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विलास बडे यांच्याकडून. मंडळी नमस्कार, मी विलास बडे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या मेट्रोबद्दल. मुंबईतल्या A to Z मेट्रोचं जाळं कसं असणार आहे, त्या कुठून कुठे आणि कशा जाणार आहेत आणि त्यांचा मुंबईकरांना कसा उपयोग होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांच्या सेवेत या मेट्रो दाखल होणार आहेत. मुंबईतली पहिली मेट्रो लाईन जी अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अस्तित्वात आली ती म्हणजे मेट्रो 1 ज्याला आपण म्हणतो. आणि ह्या
मेट्रो वनचं वैशिष्ट्य हे आहे की जगातल्या जर आपण काही किलोमीटरच्या अंतरात बघितलं तर सर्वाधिक गर्दी असणारं ही मेट्रो लाईन म्हणून ओळखली जाते आणि 11 किलोमीटरची ही मेट्रो लाईन आहे जी घाटकोपरपासून सुरू झाली आणि ती वर्सोव्यापर्यंत गेली. केवळ 11 किलोमीटरच्या या मार्गावरती दररोज 5 लाख लोक प्रवास करत असतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या घाटकोपर म्हणजे सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी ही मधल्या भागातली मेट्रो अतिशय महत्त्वाची मानली जाते. घाटकोपर आणि अंधेरी ही 2 स्टेशन ती जोडते आणि दादरला यावं लागायचं आधी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आणि तिथून मग वेस्टर्नला जावं लागायचं. पण आता मात्र ही मेट्रो जोडली गेल्याच्यामुळे थेट घाटकोपरहून वर्सोव्याला जाता येत आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर आपण जाणून घेऊया मेट्रो 2. ही मेट्रो 2 जी आहे ती या पश्चिम मार्गावरती आहे आणि या मेट्रो 2चं वैशिष्ट्य असं आहे समांतर म्हणजे वेस्टर्न लाईनला समांतर अशा पद्धतीची ही मेट्रो 2A आहे आणि पश्चिम रेल्वेवरचा भार कमी करण्यासाठी या मेट्रोची निर्मिती करण्यात आलेली आहे. यानंतर 2A लाच पुढे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे मेट्रो 2B. आता ही मेट्रो 2B कशी असणार आहे तर या DN नगरपासून म्हणजे इथून सुरू होते पुन्हा ती वेस्टर्नला समांतर येते आणि त्यानंतर ती पुन्हा हार्बरकडच्या स्टेशनपर्यंत जोडली जाते म्हणजे मानखुर्दच्या मंडालेपर्यंत ती येते. यानंतरची मेट्रो असणार आहे ती म्हणजे मेट्रो 3. ही मेट्रो 3 मुंबईतली अतिशय महत्त्वाची मेट्रो मानली जाते कारण ही मेट्रो अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास भूमिगतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही आरे कॉलनीपासून सुरू होते तिथं सिप्स पुन्हा नंतर आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळ जाऊन पुढे मुंबईमध्ये येते. दादर अशी करत ही थेट जाते ती CSMTला जाते आणि कुलाबा कप परेडपर्यंत सुद्धा ती गेलेली आहे. त्याला एक्सटेन्शन सुद्धा पुढे देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे मेट्रो 3चं एक्सटेन्शन म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत हे मेट्रोचं एक्सटेन्शन असणार आहे. ही 2 लाईन ज्या आहेत जी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ह्या दोन्हीच्या बरोबर मधून जाणारी म्हणजे हृदयातून जाणारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे आणि अतिशय हायटेक अशा प्रकारची हे मेट्रो म्हणून सुद्धा ओळखली जाते. यानंतर आपण जाऊया मेट्रो 4 कडे. ही मेट्रो 4 ठाण्यामधली मेट्रो आहे जी मुंबईला जोडते म्हणजे ही वडाळ्यापासून सुरुवात होते आणि कासार वडवलीपर्यंत ठाण्यातल्या ती जाते. त्यामुळे या मेट्रोचं जे महत्त्व आहे ते ठाणे आणि मुंबईला जोडणारी आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर हा जो मध्य रेल्वेचा मार्ग आहे त्या मध्य रेल्वेला समांतर मध्य रेल्वेवरचं जे ट्रॅफिक आहे ते कमी करण्यासाठी तो लोड कमी करण्यासाठी ह्या प्रकारची ही मेट्रो 4 अतिशय मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो 4चं एक्सटेन्शन आपण बघतोय. हा मेट्रो 4चं एक्सटेन्शन आहे ते वडाळ्यापासून पुन्हा CSMT पर्यंत ते येणार आहे. पुढच्या काही वर्षामध्ये ते पूर्ण होईल असं सांगितलं जातंय. त्यानंतर आणखी त्याला एक एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. मेट्रो 4चंच एक्सटेन्शन आहे ते म्हणजे हे कासार वडवलीच्या इथपासून थेट ते जात आहे ती काश्मीरापर्यंत म्हणजे मीरा रोडपर्यंत ही मेट्रो जाणार आहे. त्यानंतर येऊया मेट्रो 5 कडे. मेट्रो 5 ज्याला ऑरेंज लाईन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही मेट्रो ठाण्यातल्या या कापूरबावडीपासून ती थेट जाते ती म्हणजे भिवंडीपर्यंत. भिवंडीहून ती जाते पुढे कल्याणला. त्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणात कंजेशन होत होतं ट्रॅफिकचं. आता मात्र या मेट्रोच्या नंतर हे कंजेशन कमी होईल आणि ठाणे ते कल्याण हे मात्र या मेट्रोनं जोडलं जाणार आहे. पुन्हा त्याला एक्सटेन्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. हे एक्सटेन्शन बघा विठ्ठलवाडी मार्गे उल्हासनगर आणि चिखलोलीपर्यंत तिला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. कल्याणहून ती चिखलोलीपर्यंत पुढे जाणार आहे. पुढची मेट्रो लाईन आहे मेट्रो 6. मेट्रो 6 ही जी गुलाबी तुम्हाला रेषा दिसते हे स्वामी समर्थ नगर आहे इथलं वेस्टर्नवरचं. हे इथं विक्रोळी येतं कारण या भागामध्ये खूप मोठं ट्रॅफिक सध्या आहे. अनेक ऑफिसेस आहेत आणि त्यामुळे मेट्रो 6 ही जर उभी राहिली तर कदाचित मेट्रो 1 वरती जो ताण आहे तो कमी होऊ शकतो. यानंतर मेट्रो 7 समांतर अशा प्रकारची वेस्टर्न लाईनला आहे. म्हणजे ही जी पश्चिम रेल्वे आहे या पश्चिम रेल्वेवरचा ताण कमी करण्यासाठी त्या बाजूला एक मेट्रो आणि या बाजूला एक मेट्रो म्हणजे ही जी लाल रेषा आपल्याला दिसते ती लाल रेषा रेड लाईन म्हणून सुद्धा या मेट्रो 7ला ओळखलं जातं. आणि याच मेट्रोला पुढे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. ते एक्सटेन्शन असणार आहे ते म्हणजे उत्तनपर्यंत ती जाणार आहे म्हणजे मीरा रोड भाईंदर
उत्तन अशा प्रकारचा हा मार्ग असणार आहे. यानंतर आपण येऊया मेट्रो 8 कडे. अतिशय महत्त्वाची ही मेट्रो 8 असणार आहे आणि ती असणार आहे नवी मुंबईचं नवीन झालेलं विमानतळ ते आत्ताचं मुंबईतलं विमानतळ, या दोन विमानतळांना जोडणारी ही गोल्डन लाईन म्हणून सुद्धा ओळखली जाते. एअरपोर्ट टू एअरपोर्ट अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ही स्पेशल अशा प्रकारची मेट्रो उभी केली जाणार आहे. यानंतर आणखीन एक कनेक्टिव्हिटी मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे, ती म्हणजे कल्याण ते तळोजा या दरम्यान. म्हणजे कल्याणला ही मेट्रो 5 जी आलेली आहे, त्या मेट्रो 5चं एक प्रकारचं हे एक्सटेन्शन म्हणूया. आणि तळोजामध्ये म्हणजे खारघर तळोजापर्यंत आता जी नवी मुंबईतली मेट्रो आहे तिला ती कनेक्ट केली जाणार आहे. यानंतर मेट्रो 13वर येऊया. मेट्रो 13 ही मीरा भाईंदर ते वसई, म्हणजे मीरा भाईंदर ते वसईपर्यंतची ही जी मेट्रो 13 आहे ती एक्सटेन्शन थेट म्हणजे पश्चिम रेल्वेच्या विरार वसईपर्यंत ती जाणार आहे. यानंतर येऊया मेट्रो 14वरती. ही मेट्रो 14 असणार आहे ती म्हणजे विक्रोळी ते थेट बदलापूर वाया चिखलोली हे अतिशय महत्त्वाचं स्टेशन पुढच्या काळात असणार आहे. आणि यानंतर